पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका 55 वर्षीय मृत महिलेचा मृतदेह गायब झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे। अकलूजच्या राहणाऱ्या स्मिता भगत या 18 तारखेला पुण्यातील रुबी हॉल या ठिकाणी उपचारासाठी दाखल झाल्या होत्या। 19 तारखेला सकाळी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधत होते, परंतु त्यांचा मृतदेह नातेवाईकांना देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते आणि त्यांचा मृतदेह एका दुसऱ्याच रुग्णवाहिकेतून त्यांच्यासमोर बाहेरून आणण्यात आला। या प्रकरणानंतर नातेवाईकांनी आक्षेप नोंदवत हॉस्पिटल प्रशासनावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। सुनीता भगत या 55 वर्षीय महिला सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत। 19 जानेवारी रोजी दाखल झाल्यानंतर मध्यरात्री त्यांचे निधन झाले। त्यानंतर हॉस्पिटलने बिलासाठी दबाव आणून कुटुंबांच्या संमतीशिवाय मृतदेह रुग्णवाहिकेने अज्ञात ठिकाणी हलवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। मृतदेह 15 तासापेक्षा जास्त काळ गायब आहे, पोस्टमॉर्टम अहवाल मिळालेला नाही आणि हॉस्पिटलने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही असं कुटुंबाचं म्हणणं होतं। या घटनेमुळे हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अवयव तस्करीच्या संशयामुळे राज्यस्तरीय तपासणीची मागणी होत आहे। रुबी हॉल क्लिनिकने या प्रकरणावर लवकरच अधिकृत निवेदन जारी करणार असल्याचं सांगितलं आहे। सुनीता पांडुरंग भगत, राहणार शिंदेवाडी, तालुका माळशिरस। वैभव भगत त्यांचा मुलगा आहे। आम्ही दोघांनी त्यांना बारामतीत ऍडमिट केलं होतं। बारामतीत त्यांच्या निधन होत नसल्या कारणाने बारामतीच्या हॉस्पिटलने आम्हाला रेफर केलं की तुम्ही पुण्याला रुबी हॉललाच घेऊन जा। त्यामुळे आम्ही त्यांच्या रेफरन्सने आम्ही रुबीला घेऊन आलो। 18 तारखेला सकाळी 18 तारखेला त्यांनी 9-10 वाजेच्या आसपास त्यांच्यावर काही रिपोर्ट वगैरे काढले आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू केली। ट्रीटमेंट चालू करत त्यांनी संध्याकाळपर्यंत बरीच काही ट्रीटमेंट केली। त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आपण त्यांना 24 तासाच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवूया। 24 तासाच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवल्यानंतर आम्ही पण त्यांना ठीक आहे बोलल्यानंतर त्यांनी परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला सांगितलं की तुमचं पेशंटचे काही ऑर्गन्स काम करत नाहीत, थोडी शक्यता कमी वाटते। त्याच्यानंतर आम्ही ठीक आहे बोलल्यानंतर परत तास 2 तासांनी मॅडमने आम्हाला बोलवलं अर्धा-1 तासाच्या डिफरन्स की तुमचे पेशंट झाला पेशंटचा। त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तुमची पेशंटची बॉडी आत्ता घेऊन जाणार का उद्या घेऊन जाणार। गाव लांब असल्या कारण आम्ही त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 8-8:30 वाजता आमची बॉडी घेऊन आमच्या गावी जाऊ। अंत्यविधीसाठी आम्हाला सकाळी टाइम पण मिळाला आणि घेऊन जाऊ। त्याच्यानंतर मग ते घेतले। सकाळी आम्ही 8 वाजता आलो। बाकी बिलिंग वगैरे प्रोसेस पूर्ण केल्या। त्याला आम्हाला 10-10:15 टाइम झाला। 10:15 आम्ही त्यांची सगळे प्रोसेस पूर्ण केली। त्यांची एक प्रोसेस राहिली ती गेट पास। गेट पास त्या बॉडी रूमला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या मर्जीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला गेट पास लागेल। गेट पाससाठी त्यांनी आम्हाला 5 ते 6 तास खेळवलं। 4-5 तासाच्या आसपास आमचा टाइम घेतला त्यांनी। तर त्याच्यानंतर तर आम्ही तो गेट पास मिळायला आम्हाला 3:30 वाजले। 3:30 वाजता गेट पास मिळाल्यानंतर आम्ही मर्जीच्या समोर जाऊन थांबलो की आता आम्हाला बॉडी मिळेल ह्या आशेने आम्ही तिथे जाऊन थांबलो। तिथं गेल्यानंतर आम्ही तिथल्या सिक्युरिटीला विचारलं की उघडा आमची बॉडी आम्हाला द्या। तर त्याने आम्हाला उत्तर दिलं की आमची चावी नाहीये। चावी नाही उत्तर दिल्यानंतर आम्ही पण तर थांबलो। पण 15 ते 20 मिनिटांनी बाहेरून एक ॲम्ब्युलन्स आली MH15 नंबरची। पुढे नंबर त्याचा आम्ही फोटो वगैरे काढलेले ते MH15ची जी ॲम्ब्युलन्स आली ती ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्यात पाहिलं तर त्यात आमची बॉडी होती। जी बॉडी आम्ही जी बॉडी आम्ही 12 ते 1 वाजता रात्री पुणा स्टेशनच्या रुबी हॉलला मर्चुरीत ठेवलेली बॉडी दुसऱ्या दिवशी 4 वाजता दुपारी ती बॉडी आम्हाला बाहेरच्या ॲम्ब्युलन्स मधून 4 वाजता इकडे आली रुबी हॉलला। तर ती आमची रात्री ठेवलेली बॉडी आमच्या सहीनी रिलेटिव्हच्या सहीनी त्यांच्या परमिशनने ठेवलेली बॉडी विदाऊट परमिशन बाहेर गेली कशी, हा आमचा प्रश्न रुबी हॉलला आहे। मी ताडीवाला रोड भागामध्ये राहते। आमच्या इथं भरपूर पेशंट येतात, सगळे काय पैसेवाले नाही, गोरगरीब पण आहे, पण त्यांना हे लोक सहकार्य करत नाहीये। कितीतरी वेळ टीचरवर बाहेर पेशंट पडून असतं, मग ते सिरियस असो मरू काही हो, पण हे लोक आतमध्ये घेत नाही। जोपर्यंत तुम्ही 50,000 भरा, 70,000 भरा किंवा 1,00,000 रुपये भरा, हे पैसे घेतल्याशिवाय हे लोक काय आतमध्ये पेशंटला घेत नाहीये। तर हे चुकीचं आहे का नाही? मग गोरगरिबांनी जायचं कुठं? आमच्या एरियाला जवळपास दवाखाना म्हणलं तर रुबी हॉल आहे। मग रुबी हॉल शिवाय आम्ही जाणार कुठं? सिरियस जर झालं पेशंट तर मग पैसे गोरगरिबांनी आणायचे कुठं? हे का सहकार्य करत नाही आम्हाला? आज बघितलं असेल रुबेल मधनं बॉडी गायब झालेली। सकाळी जो बॉडी घेण्यासाठी सकाळी 8 वाजता आलेले होते आम्ही, आणि 8 वाजता आल्यानंतर ना कुठली आम्हाला बॉडी भेटायला तयार नाही। आणि रुबेलचे जो कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी ते आम्हाला टाळाटाळ करायला लागले, बसा चहा पिया, नाश्ता करा, तुम्ही या बसा।
तर आम्हाला असं टाळाटाळ करता 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 आमची बॉडी मागा लागली. आम्ही नाश्ता करायला नाही आलो, आम्ही चहा प्यायला नाही आलो, आमची बॉडी आम्हाला द्यावा, लेकिन आम्हाला कुठं बॉडी भेटायला तयार नाही आणि आमची बॉडी कुठं द्यायला तयार नाही. आम्ही सरकारपासून आम्ही शोधते बॉडी कुठे गेली, बॉडी कुठे गेली, बॉडी आम्हाला कुठं भेटायला तयार नाही. आणि बाहेर नाही येते MH15 नंबरची गाडी, आणि ती बॉडी आम्हाला ते त्याच्यामधनं आम्हाला बॉडी द्यायला लागली. आणि म्हटलं बाहेरनं कसं का बॉडी येते, ती आतमध्ये रुबेलमध्ये पाहिजे, तर आम्ही सकाळी 8 वाजेपासून तुमच्याकडनं बॉडी मागतोय, आम्हाला संध्याकाळचे 4 वाजता तुम्ही बॉडी द्यायला लागले. हे कुठे तर आम्हाला संशयाची गोष्ट वाटतोय की बॉडीचे कुठले पार्ट चोरी झाले का, बॉडीचे कुठले कुठं त्याची विटंबना झाली का, ते आम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे. की हा पोलीस तक्रार आम्ही केलेली की याची चौकशी होणं गरजेचं आहे. नाही, आता यांची जी काही तक्रार असेल ते आम्ही तक्रार घेणार आहोत आणि त्याच्यावर संपूर्ण चौकशी केली जाईल. आता यांच्या म्हणण्याप्रमाणे बॉडी त्यांना उशिरा मिळाली किंवा दुसरीकडे होती, तर त्याचा योग्य तो तपास केला जाईल आणि सगळी माहिती यांना आम्ही पुरवू म्हणजे तपासानंतर. हॉस्पिटल प्रशासन काही उत्तरे देत नाही असं त्यांचा आरोप आहे. टाळाटाळ करतो, त्याबरोबर त्यांना बोलणं झाले का आपल्या? आता त्यांनी बिगिनिंग आम्हाला जे सिक्युरिटी जे ऑफिसर आहेत त्यांनी एवढंच सांगितलं की बॉडी चेंज झाली किंवा ती बॉडी हे झाली, म्हणजे ते कुठेतरी ह्याला ठेवली होती त्यांनी, म्हणजे वानवडीला ठेवली होती आणि तिकडून त्यांनी आणली वगैरे असं त्यांनी सांगितलंय. पूर्ण डिटेल मला काहीच माहिती नाही. मी आता त्यांच्याकडनं डिटेल पूर्ण घेणार आहे. यांच्याकडनं पण यांची जी तक्रार आहे ती घेऊन हंडा साहेब याचा तपास करतायत. तर संपूर्ण जी काही योग्य कारवाई असेल ते आम्ही करू. बॉडी ताब्यात दिली नातेवाईकांच्या? हा, आता दिलेली आहे बॉडी, ताब्यात दिलेली आहे. त्यांनी ती ओळखून त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे.